आता तुम्ही म्हणताल घरासमोर असा मातीचा ढिगारा का टाकलेला आहे, हा सिमेंट का खाल्लेलं आहे? तर त्याच्यामागे एक मोठं कारण आहे. हा पाईप झालेला ब्लॉक आणि तो आहे बाथरूमचा. तर आज तो आम्ही नीट करणार आहोत. तर हे काम करण्यासाठी आम्ही अंबाजोगाईहून आमिर भाईला बोलवलेलं आहे. आमिर भाईचे स्पेशलिस्ट आहेत आणि त्यांनी काम इतक्या चांगल्या प्रकारे करून दिलं, ते तुम्हाला मी व्हिडिओमध्ये दाखवतो पुढे. सगळ्यात पहिल्यांदा ते भांडं वगैरे काढून घेतात, साईडला सगळं उकरून घेतात, सगळं चेक करतात कुठं काही प्रॉब्लेम तर नाही ना. आता खोदकाम झालं म्हणलं तर त्याला सिमेंट तर लागणार, म्हणून हे अल्ट्राटेकचं मी सिमेंट आणलंय. ब्रेकरनंच आपण सगळं काम केलेलं आहे. हे आहेत माझे 2 बंधू, पायरीवर बसलेले मोठे आणि उभारलेला लहान भाऊ. या लहान बंधूला आधीच कामाचा कंटाळा आहे आणि त्याच्यात एवढं मोठं काम निघालं म्हणून तो टेन्शन घेत आहे. इथूनच पाईप चॉकअप झालेला होता, त्याच्यामुळे आम्ही खड्डा करून त्याला सगळं व्यवस्थित केलं. आमिर भाईने खूप चांगल्या प्रकारे मदत केली, सगळं ब्लॉकेज निघून गेलं. मला पण खूप टेन्शन आलं होतं, काय सांगू तुम्हाला, पण सगळं काम व्यवस्थितरित्या सुरळीत झालं. प्लंबिंगचे व अशा प्रकारचे संडास बाथरूमचे ब्लॉकेज काढायचे काम आमिर भाई करतात. त्यांचा नंबर मी स्क्रीनवर मेन्शन करतोय. केज अंबाजोगाई परिसरामध्ये ज्यांना पण असं काही काम असेल तर त्यांनी त्यांच्याशी संपर्क साधू शकता. आता घरचं काम म्हणल्यावर आपण कशाला शांत बसायचं, आपण पण सिमेंटाचे 2-4 टोपले आणून दिले, थोडा हातभार लावला. आता ते प्लंबरसोबत थोडे मिस्त्री पण काम करतात, थोडं आपल्याला त्यांनी चांगली हेल्प केली. थकून पुन्हा आम्ही 2 जण भाऊ असं बसलो होतो साईडला. त्याच्यानंतर बारक्या भावानं थोडासा आणखी माल कालवला. हा माल म्हणजे सिमेंट वाळू याचा बरं का. नंतर पायरी बनवण्यासाठी इटा कमी पडत होत्या म्हणून मी शेतात गेलो. तिथं शेतात म्हणजे इटा ठेवलेल्या होत्या, तर ॲटो घेऊन गेलो आणि बघा आता घरची बच्चा कंपनीने मला एक अशा इटा आणून दिल्या आणि खूपच मजा झाली राव. मग ही थोडीशी वाळू आपली खराब पडलेली होती शेतामध्ये, ती टाकली मी गाडीमध्ये आणि निघालो मग गावाकडं. मग काय, त्याच्यानंतर आम्ही सर्वांनी दुपारी जेवण वगैरे केले आणि थोडासा 5-10 मिनटं आराम केला. मग चांगल्या प्रकारे त्यांनी समोरच्या पायरीचं काम वगैरे करून घेतलं. मनाला चांगलं वाटलं, म्हणलं आताच काम झालं सगळं फिनिश. कामाची फिनिशिंग बघा कशी झाली त्यांची. मग या ऑलराऊंड माणसानं आपली पिशवी उचलली आणि निघाला तो आपल्या घराच्या दिशेने. आताच काम झालेलं होतं, त्याच्यामुळे आम्ही चांगल्याच प्रकारे 3 जण भाऊ खुश होतो. आमिर भाई आमच्या वसीमचे चांगले मित्र आहेत, तर कोणाला काम करायचं असेल तर त्यांच्याशी नक्की कॉन्टॅक्ट करा. मग त्यांना 4 शब्द प्रेमाचे बोलून आम्ही त्यांना वाटं लावलं. तर व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा आणि मित्रांसोबत शेअर पण करू शकता.